गोफनगुंडा सतीश सातोनकर लिखित मराठवाडा मुक्तीसंग्रामाची गाथा आणि शिवसेनेच्या जन्माची कथा. प्रकाशक द डेक्कन लॉयन पब्लिशर्स, परभणी. अभिवाचक नरेश गुंड. ऐकूयात गोफनगुंडा. चिंग्या अण्णा पोतराज. परभणी जिल्ह्यातील शिवसेनेचा चिंग्या अण्णा पोतराज. परभणी जिल्ह्यातील शिवसेनेचा जन्म जखमांमधून झाला आहे हे अंतिम सत्य आहे. मिनीमिसा या कायद्याचा जन्म 80च्या दशकामध्ये मराठवाड्यातील शिवसेनेची घोडदौड रोखण्यासाठीच झाला. कुठलीही पूर्वपरवानगी न घेता, सूचना न देता कुणालाही अटक करण्याचा कायदेशीर परवानाच पोलीस यंत्रणेच्या हातात काँग्रेस शासनाने दिला होता. त्या जुलमाच्या साध्या आठवणीनेही अंगावर काटा येतो. हे यासाठी नमूद करत आहे की कोणत्या अग्निपरीक्षेतून शिवसेनेने जन्म घेतला आहे. शिवसैनिकांना देशद्रोही ठरवण्याची संधी ही व्यवस्था वाया जाऊ देत नव्हती. तात्कालीन शासन व्यवस्थेमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना घरगड्यासारखे वागवण्याची पद्धत होती. माहिती अधिकार, मानवी अधिकार, नागरिकांचे लोकशाहीतील मौलिक अधिकार आणि हक्क याचा काही संबंध नसायचा. अशा जाचक मर्यादित सत्ता केंद्राकडे सर्व अधिकार एकवटलेले असायचे. राजा बोले दल हाले असा तो अमर्याद छळवादाचा काळ होता. शिवसेनेची शाखा काढणे म्हणजे किमान 10 परवाने काढायला लागायचे. शस्त्र परवान्यासाठी जेवढे परवाने लागत नाहीत तेवढे परवाने शिवसेनेची शाखा काढण्यासाठी लागायचे. शाखा प्रमुखापासून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यादी पोलीस स्टेशनला सादर करावी लागायची. उद्घाटन कोण करणार, प्रमुख पाहुणे कोण, काय भाषण करणार याची यादी सादर करावी लागायची. यावरून शिवसेनेच्या मराठवाड्यातील, परभणी जिल्ह्यातील जन्माची चित्तरकथा लक्षात यावी. शिवसैनिकांवर हल्ले चढवणाऱ्या गुंडांविरुद्ध दाद, फिर्यादीची कोणीच दखल घेत नसे. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या भाषणाच्या कॅसेट्स पानटपऱ्यांवरती वाजवल्या की पोलीस ऐकणाऱ्यांना सोलून काढायचे. तरीही शिवसैनिकांचे पाऊल पुढेच असायचे. घरच्यांचा विरोध ठरलेलाच. शेजारी पाजारी पोरगा शिवसेनेत गेला की वाया गेला असे म्हणायचे. त्यांचे पोलीस रेकॉर्ड तयार होणार आणि आयुष्याचे वाटोळे झालेच म्हणून समजा अशी चर्चा शिवसैनिकांच्या राहत्या गल्लीत व्हायची. कोण होते सुरुवातीचे शिवसैनिक? सुरुवातीचे शिवसैनिक चहाचे टपरीवाले, किराणा दुकानदार, काम करणारे मजूर, शेतमजुरांची मुले, अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुले, पंचर जोडणारे, गुराखी, शेळ्या मेंढ्या राखणारे, थोडक्यात हातावर पोट असलेल्या उघड्या नागड्यांची, उपेक्षितांची, अर्धपोटी राहून धर्मलढा लढणारी ही पिढी. परभणी जिल्ह्यातील शिवसेनेच्या जन्मगाथेची ही पहिली पिढी अशी आणि अशीच होती. अशा वातावरणात संघटन बांधणे किती जिकरीचे असेल याची कल्पना यावी. शिवसेनेच्या या अग्निपरीक्षेमध्ये शिवसेना नेते माननीय दिवाकर रावजी रावते यांनी काय काय त्यागले असेल, सोसले असेल, झेलले असेल, पेलले असेल. कित्येक प्रसंग जीवावर उठले असतील. परंतु वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या या निधड्या छातीच्या शिलेदार संपर्क नेत्याने साक्षात मृत्यूलाच वश केले. कित्येकदा मृत्यूप्रसंगांना हुलकावणी दिली असेल. गुंड आणि झुंड रजाकारशाहीला थेट शिंगावर घेतले. अशा या मृत्यू यज्ञाला मृत्युंजयामध्ये परावर्तित करणाऱ्या पिढीचे जनक म्हणून शिवसेना नेते माननीय दिवाकर रावजी रावते आणि त्यांनी घडवलेल्या अजब बहाद्दर पिढीचा इतिहास मराठवाड्याचा राजकीय स्वातंत्र्याचा इतिहास होय. शिवसेना तळागाळात झिरपली, इतकी की माझ्या आयुष्यामध्ये मी ते कधीच विसरू शकत नाही. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांचे संपर्क प्रमुख माननीय दिवाकर रावजी रावते यांनी जे महावादळ निर्माण केले, शिवप्रेमींच्या अंगात साक्षात आई भवानी संचारली होती. मंतरलेला तो काळ, वादळ, निव्वळ भगवे वादळच.
त्या अमृत मंथनातून हजारो कडवट शिवसैनिक तयार झाले. त्यातलाच एक होता अफलातून, अविस्मरणीय, अद्भुत, अकल्पनीय 14 वर्षांचा चिंग्या अण्णा नावाचा बाल पोतराज, मूळ तेलंगणाचा. अर्धी मराठी अर्धी तेलुगू अशी त्याची मातृभाषा. त्याची आई भवानी आईची जोगतीन आणि बाप पोतराज. त्या दोघांचे अपत्य म्हणजे चिंग्या अण्णा पोतराज. दक्षिण भारतातील भटक्या समाजामध्ये धर्माला आणि पवित्रतेला खूप महत्त्व आहे. चोळीच्या खणाच्या आणि हिरव्या शालूच्या जरी काटाचा लेहंगा, कमरेला घंट्याची माळ, कपाळभर मळवट, बेल भंडारा, दिसायला गोरागोमटा चटकन लक्ष वेधून घ्यायचा. हातात स्वतःच्या उंची इतका लांब सडक कोरडा, अस्सल करडीचे तेल पाजलेला अनिदार शेपटीचा, गोल फिरवून पोतराजी पद्धतीने हासडा दिला की फट करून फटाकडीसारखा आवाज काढायचा. ही वडिलांची वेशभूषा. तीच त्याच्या आईच्या डोक्यावर देवीचे चौकोनी लाकडी देवघर, गळ्यात डंकडकड डंकडकड गुब्बुगुब्बू असा आवाज काढणारा गोल आकाराचा ढोल. तर आईच्या डाव्या बगलेमध्ये गोधड्याची शिवलेली एक झोळी. त्यात लोकांनी दिलेले दान त्यात ठेवलेले असायचे. त्यात विशेष काय होते? सुताराकडून लाकडाचा बनवून घेतलेला एक चौकोनी डबा होता, ज्यामध्ये 8 बॅटरी सेल ठेवण्याची व्यवस्था होती. त्यातूनच वायरिंग घेऊन छोट्याशा टेप रेकॉर्डरला जोडलेली होती. तर त्याचे स्पीकर आई वाजवत असलेल्या वाद्याला म्हणजेच त्या ढोलाला जोडलेले होते. गावात गेले की वडील ठरल्याप्रमाणे आपली कला सादर करत. आपले कौशल्य संपले की ते हळूच म्हणत, आता माझा पोरगा काही सांगणार आहे. मग हळूच 14 वर्षांचा चिंग्या अण्णा पोतराज कसलेल्या नटासारखा पुढे यायचा. लोकांच्या गोल रिंगणामध्ये हा खेळ रंगात आलेला असायचा. चिंग्या अण्णा पोतराज आपला कोरडा उजव्या हातात घेत अंगावर 2 वार करून घ्यायचा. अंगात आल्यासारखा नाचायचा. आई भवानीचा जिवंत संचार वाटायचा. वय कोवळे, भावना कोमल, शब्द पवित्र करत तो बोलायचा. मध्येच बोलता बोलता आईच्या डोक्यावर असलेल्या चौकोनी देवघराकडे बोट दाखवत देवघराच्या उजव्या बाजूला अर्धाकृतीत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याकडे बोट दाखवत यांनी धर्म वाचवला, काशी मथुरा वाचवली. तर डाव्या बाजूला वंदनीय शिवसेना प्रमुखांचा फोटो दाखवत हे जिवंत हिंदूंचे दैवत आहे. ते काय म्हणतात ते 2 मिनिटं ऐका, असं म्हणत पट करून आईच्या दिशेने पळायचा आणि तिच्या झोळीत ठेवलेल्या टेप रेकॉर्डरचे बटन दाबायचा. मग ढोलावर लावलेल्या 2 स्पीकरमधून माझ्या तमाम हिंदू माता भगिनींनो असा खणखणीत आणि चिरपरिचित वंदनीय शिवसेना प्रमुखांचे भाषण सुरू व्हायचे. आणि पोतराजाला गोल घेरा रिंगण घातलेल्या ग्रामस्थ गर्दीतून टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. खरंच असा अद्भुत प्रसंग चिंग्या अण्णाच्या पोतराजाच्या रूपाने परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी पाहिला आहे. पोतराजाच्या कोरड्यामध्ये, त्याच्या हलगी नावाच्या वाद्यामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा जिवंत संचार आम्ही पाहिला आहे. एकदा एका गावामध्ये चिंग्या अण्णा पोतराजाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण करण्यात आली. त्याचा टेप रेकॉर्डर तोडला. आई वडिलांनाही मारहाण करण्यात आली. चिंग्या अण्णा पोतराज नखशिकांत रक्ताने न्हालेला, त्याच्या वडिलांच्या दोन्ही हातावर आडवा शांत झोपलेला, मान टाकलेली. त्याच्या आईने जोर जोराने ओरडून हुंदका फोडला. म्हणाली, साहब 20-25 लोग थे, बहुत मारे साहब, सामान छीन लिए, देवी को सर से उतार के तोड़ दिए और हमारे आंग पे कुत्ते छोड़े. एक ही बात बोल रहे थे, साहब तुम्हारे लड़के के दिमाग से शिवसेना और ठाकरे निकाल दो, वरना अगली बार जिंदा नहीं छोड़ेंगे, जान से मार देंगे. चिंग्या अण्णा ने अपने जान से भी ज्यादा साहब के भाषण की कैसेट को बचाया. पुतळ्यासारखा मी तसाच उभा होतो. मी कट्टर शिवसैनिक असल्याची दांभिक नशा चिंग्या अण्णा पोतराजाच्या धाडसाने, त्यागाने आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांवरील प्राणांतिक प्रत्यक्ष प्रेमाने पार उतरून गेली होती. मी स्वतःला लहानग्या चिंग्या अण्णा पोतराजासमोर खूपच बुटका समजतो. त्याचे कारण, चिंग्या अण्णा पोतराजाला दवाखान्यात दाखल केले तेव्हा मी पाहिले त्यांच्या उजव्या मुठीमध्ये घट्ट पकडलेली, अर्धवट तुटलेली वंदनीय शिवसेना प्रमुखांची
भाषणाची कॅसेट. तेव्हा शिवसेना प्रमुखांना मानणारा अनामिक अनाथांचा अथांग सागरच पाहिला. 2 दिवसानंतर चिंग्या अण्णा पोतराज बोलायला लागला. त्याचे धाडस पाहून डॉक्टरांनी औषध पाण्याचा खर्चही घेतला नाही. तेव्हा डॉक्टरांनी दिलेले उत्तर अतिशय सुंदर आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख 14 वर्षांच्या मुलाला केवळ भाषणाच्या कॅसेटमधून कडवट हिंदुत्ववादी बनवू शकतात. मी तर सुशिक्षित आहे, मलाही भावना आहे, मी या बालकासमोर नतमस्तक होतो, असे म्हणत तुटलेली कॅसेट दुरुस्त करून स्वतःचा टेप रेकॉर्डर मागवून त्याच्या उशालाच भाषण ऐकण्याची व्यवस्था डॉक्टरांनी केल्याचे पाहून आम्ही थक्क झालो. अद्भुत, केवळ अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय. सर्वव्यापी सर्वोच्च त्यागाने परभणी जिल्ह्यातील शिवसेना जन्मास आली. त्यांच्या सर्व यातना समान रूपाने वंदनीय शिवसेना प्रमुखांचे शिलेदार, संपर्क प्रमुख माननीय दिवाकररावजी रावते यांनी भोगल्या, अनुभवल्या, हेही तितकेच खरे. उगीच नव्हे, गोदावरीच्या गुळगुळीत शेवाळलेल्या दगडगोट्यांनाही मुंबई दिल्ली अनेकदा आजपर्यंत गाठता आली. कल्पनेच्याही पलीकडे केवळ आत्मविश्वासाच्या अजेय बळावर माळ रानावरच्या दगडगोट्यांनाही देवपण येऊ शकते. विचारांवरची अढळ निष्ठा आणि जुलमाविरोधाचा यलगार महायोद्ध्यांना जन्म देतो. जात पात उपजात धर्म भारतामध्ये याची रेलचेल आहे. हजारो भाषा आणि धर्म असलेला, विविधतेने नटलेला भारतवर्ष, याची परंपरा, इतिहास, संस्कृती जेव्हा जेव्हा धोक्यात येते तेव्हा शहाणी सुरती माणसं प्रस्थापित व्यवस्थेचे धनी असतात. जुलमाने राज्य करणे त्यांचा धर्म असतो. आपल्या हितासाठी गोरगरीब समाजातील पिचलेल्या वर्गाला ते गुलामाप्रमाणे वागवतात. ही भारतीय समाजशास्त्राची परंपरा आणि अलिखित नियम आहे. जेव्हा चिंग्या अण्णा पोतराज या निखाऱ्यावरची राख बाजूला करण्याचे काम वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या हिंदुत्ववादी विचारांनी केले आणि मग अशा अनंत निखाऱ्यांना एकत्र करत त्यांना एका महायज्ञात रूपांतरित करून जी विधायक लोकशाहीतील परिवर्तनाची लोक ऊर्जा, अशक्य कोटीतील जी सुनामी निर्माण केली, त्याचे नाव म्हणजे शिवसेना. शिवसेना नावाच्या सुनामीने मराठवाड्यातील निजामशाहीच्या सरंजाम राजकारणाला, व्यवस्थेला, सत्तेला पार भुईसपाट केलं. समाजामध्ये अन्याय आणि अत्याचाराचा कळस होतो. गुंडस जेव्हा लोकशाहीचा बुरखा घालून निवडणूक नावाची धूळफेक करत जे सत्तेत बसतात, त्यांना धडा शिकवण्याचे काम आणि परिवर्तनाची नवी दिशा ठरवण्याचे काम हे अर्धपोटी लोकांनी केले आहे. पूर्ण पोट भरलेला माणूस ध्येयासाठी कधीच मरायला तयार होत नाही, कारण तो सुरक्षित असतो. सुरक्षित असल्याशिवाय पोटभर अन्नच मिळत नाही. असुरक्षितता माणसाला निडर आणि ध्येयासाठी चटकन मरायला तयार करते, कारण अन्याय, अत्याचार या दुष्टचक्रातून त्याची संस्कृती उपासमार करून घेत असते. ती सोसते. शोषण करणाऱ्यांचे शोषित लोक माध्यम असतात. त्यामुळे समाजामध्ये अशा जुलूम करणाऱ्या लोकांना मिळालेली प्रतिष्ठा बेगडी, तकलादू आणि समाजाच्या असुरक्षिततेपासूनच मिळालेली असते. हीच बेगडी परंपरा अशा जुलमी लोकांना सत्ताधीश बनवत असते. हे कटू सत्य जेव्हा समाजाच्या सहनशक्तीच्या पलीकडे जाते, तेव्हा भटक्या, भिक्षा मागणाऱ्या, शोषिक समाजातील शेवटच्या स्तरातून चिंग्या अण्णा पोतराज जन्माला येतो. योद्धे जन्माला घालता येत नसतात. ज्यांना जन्माला घालण्यात येते अशा लोकांचा जगात कधीच इतिहास नसतो. जन्मानेच योद्धे असलेले व्यक्ती, समाज आणि समूह इतिहासाला आपल्या बोटावर नाचवतात. कारण क्रांती ही आईच्या दुधात लागते आणि दुधातून ती रक्तात यावी लागते. तसा चिंग्या अण्णा पोतराज हे व्यक्तिमत्व काळाची गरज आणि इतिहासाची देण होती. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांचे झंझावात घेऊन जगणाऱ्या या लोककलावंताची वयाच्या 16व्या वर्षी तेलंगणामध्ये नक्षलवाद्यांनी दोन्ही हात आणि शिरच्छेद करून हत्या केली. आत्ता आपण ऐकलत सतीश सातोनकर लिखित द डेक्कन लॉयन पब्लिशर्स प्रकाशित गोफनगुंडा, नरेश गुंड यांच्या आवाजात.